काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने 70 वर्ष काय केलं काँग्रेसने 70 वर्ष राज्य केलं, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये कधी पेपर लीक नाही झाले. परंतु या भाजपच्या काळामध्ये आपण पेपर लीक बघत आहोत आणि विद्यार्थी कशा प्रकारे नैराश्यामध्ये गेलेले आहेत. 21 ते 24 विद्यार्थी इथे आत्महत्या करतात. परंतु यांना हे दाखवायचं आहे की विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे शिक्षित आहेत. जवळजवळ 3500 ज्या कंपन्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत. 36,000 कंपन्या या महाराष्ट्रात बंद झालेल्या आहेत आणि या बंद झालेल्या कंपन्यांमध्ये किती बेरोजगार आपल्याला दिसणार आहेत ही विचार करण्यालायकची गोष्ट आहे. नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वरी राठोड, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. आज आम्ही आयुर्वेदिक कॉलेज साकेगाव येथे सर्व महात्मा गांधी हॉलमध्ये आज आम्ही जमलेलो आहोत. संपूर्ण रावेरची जी ग्रामीणची जी कार्यकारिणी आहे ती आज इथे घोषित करण्यात आली. तालुका अध्यक्ष सर्व नवनिर्वाचित इथे निवडण्यात आले. मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष जे आहे धनंजय चौधरी यांचीही नियुक्ती जिल्हा अध्यक्ष म्हणून करण्यात आली. त्यांनाही मी शुभेच्छा देते. आणि पक्ष संघटनेसाठी संघटना ही कशी वाढवावी आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असू द्यात किंवा पंचायत समिती असू द्यात, जिल्हा परिषद असू द्यात, अशा इलेक्शन्सवर कशा प्रकारे आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन करायचं याबद्दलही हितगुज इथे झालेला आहे. तसंच जी SIR प्रक्रिया आहे जी भाजपने सुरू केलेली आहे, आता त्या SIR प्रक्रियेमध्ये जे त्यांनी SIR प्रक्रिया जी भाजपने सुरू केलेली आहे ती SIR प्रक्रिया जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांना ते तिथे नेमणूक करतात आणि ते ती SIR प्रक्रिया राबवत आहे. यामध्ये जिल्हा परिषद मध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांचं कुठे ना कुठे शिक्षणाचं नुकसान होत आहे. आधीच तर या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाअभावी कशा प्रकारे विद्यार्थी हा आपला सामोरे जात आहे आपण हे महाराष्ट्रामध्ये बघत आहोत. त्या जिल्हा परिषद शाळांची जी अवस्था आहे आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत. SIR प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठे एक विशिष्ट घटकाला टार्गेट करून जर त्यांचं नाव वगळण्याचं काम जर भाजपचा उद्देश असेल तर येणाऱ्या काळामध्ये याचंही त्यांना सडेतोड उत्तर हे काँग्रेस पक्षाकडून देण्यात येईल. आणि तसंच कुंभमेळा आपण बघतो महाराष्ट्रामध्ये एवढे जे घोटाळे सुरू आहेत तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री हे डोळे झाकून बसलेले आहेत. मंत्री गिरीश महाजन जे आहेत ते आमच्या जिल्ह्याचे मंत्री आहेत, पालकमंत्री ते नाशिकचे आहेत. परंतु आज एक प्रश्न विचारावासा वाटतो तुम्हा सर्व पत्रकारांसमोर की जळगाव जिल्ह्यासाठी आज एवढे IT सेक्टरमध्ये विद्यार्थी आपले निर्माण होतात, परंतु त्यांना कुठे पुणे आणि मुंबई गाठावं लागतं, कुठे बँगलोर गाठावं लागतं, त्यांना आउट कंट्रीमध्ये आपल्या सर्व्हिसेस करायला जावं लागतं. परंतु एवढा सुदृढ जळगाव जिल्हा असून सुद्धा इथे कुठल्याही कंपन्यांचं निर्माण ते करू शकले नाही. तसंच आमचा जामनेर तालुका झाला, 35 ते 40 वर्ष मंत्री गिरीश महाजन यांना होऊन गेलेले आहेत, तरी सुद्धा 2 फॅक्टऱ्या ते आणू शकले नाही. त्यांना असं सांगावं असं वाटतं की भाजपची ही संस्कृती आहे की सुशिक्षितही होऊ द्यायचं नाही आणि रोजगारही मिळू द्यायचं नाही. रोजगाराच्या दृष्टिकोनातून जनतेला कुठे ना कुठे खच्चीकरण करायचं आणि जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांचं कुठेतरी मरण करायचं हे राहुल गांधी आमचे जे नेते आहेत ते प्रत्येक वेळेस आपल्या याच्यामधून सांगत असतात. छात्रोची गुण जी आहे, छात्रोची गुणसाठी ज्या प्रकारे लढा जंतर मंतरवर राहुलजी गांधी यांनी दिलेला आहे त्या प्रकारे आपण बघू शकतो की आजचा युवा हा किती जागृत झालेला आहे. या पेपर लीक मुळे या विद्यार्थ्यांचं कशा प्रकारे मनाचं जे आहे ते खच्चीकरण झालेलं आहे. आजचा विद्यार्थी हा किती उत्कृष्ट ज्ञानाने भरलेला आहे हे आपण बघू शकतो. परंतु यांची जी शिक्षेची पात्रता आहे ही पात्रता या भाजपने कमी केलेली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने 70 वर्ष काय केलं काँग्रेसने 70 वर्ष राज्य केलं, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये कधी पेपर लीक नाही झाले. परंतु या भाजपच्या काळामध्ये आपण पेपर लीक बघत आहोत आणि विद्यार्थी कशा प्रकारे नैराश्यामध्ये गेलेले आहेत. 21 ते 24 विद्यार्थी इथे आत्महत्या करतात. परंतु यांना हे दाखवायचं आहे की विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे शिक्षित आहेत. परंतु नरेंद्र मोदींना एवढा सुद्धा वेळ नाहीये की त्या 24 विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन
त्यांना सहानुभूतीची भेट देतील. आणि महाराष्ट्राचं जे राजकारण आहे आपण ते बघत आहोत. जवळजवळ 3500 ज्या कंपन्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत. 36,000 कंपन्या महाराष्ट्रात बंद झालेल्या आहेत. आणि या बंद झालेल्या कंपन्यांमध्ये किती बेरोजगार आपल्याला दिसणार आहेत ही विचार करण्यालायकची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा आमच्या जिल्ह्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणा, यांना फक्त फोडाफोडीचं राजकारण येतं, परंतु यांना शिक्षावर कशा प्रकारे भर द्यायचं, त्या जिल्हा परिषद शाळांकडे कुठे लक्ष द्यायचं, ते विद्यार्थी कशा प्रकारचं अन्न ग्रहण करतायत याच्याकडे लक्ष द्यायचं. पेपर लीकचे सगळे सूत्रधार हे महाराष्ट्रातलेच होते, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मी विद्यार्थ्यांकडून आपल्या सर्वांसमोर महाराष्ट्राला हाक देत आहे. अतिशय विस्तृतपणे मांडलं. जंतर मंतरवर अहिंसेच्या मार्गाने जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आंदोलन करत होते त्यांना लाठ्या काठ्या, त्या लाठ्यांना खिळे, मुलींचे कपडे फाडले, त्याच्या छातीवर मार दिला आणि पॅलेट गन चालवल्या. बऱ्याच लोकांच्या अंग छन्नी झालं, काहींचे डोळे गेले. आणि आमच्या राहुलजी जे नेते आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे, हे आदेश कोणी दिले आणि नाही तुम्ही दिले किंवा नाही दिले, दोघं याच्यामध्ये अमित शहा हे 100% दोषी आहे. दिले असतील तरी दोषी आहे, नाही दिले तर ती इनकॉम्पिटंट आहे. म्हणून त्यांनी अमित शहाने राजीनामा द्यायलाच पाहिजे. जामनेरचा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आमचे गिरीश भाऊ कुंभमेळ्याचे तिथे प्रमुख आहात आणि तिथे त्यांचे नातेवाईक 600 कोटीचा टेंडर घोटाळा करतात आणि गिरीश भाऊ गप्पा आहेत. जामनेरचेच लोक काय इन्व्हॉल्व झाले, जवळपास 4-5 लोक त्यामध्ये आहे. आणि कुंभमेळ्यामध्ये अशा प्रकारे जो भ्रष्टाचार राहता, त्यामुळे आमची मागणी आहे की गिरीश भाऊनं नैतिकता धरून याचं मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यायलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.